2019 पासून गाजत असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अखेर केंद्र सरकारने 29 जुलै 2020 रोजी अंतिम स्वरूपामध्ये जाहीर केले आहे. तब्बल 34 वर्षांनंतर शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये मूलभूत बदल करण्याच्या दृष्टीने प्रस्तुत धोरणामध्ये अनेक चांगले विचार, उपक्रम, कल्पना व दृष्टिकोन मांडलेले आहेत. त्यामुळे या धोरणाचे प्रथमतः मनापासून स्वागत करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. प्रस्तुत शैक्षणिक धोरणामध्ये एक महत्त्वाचा बदल मांडलेला आहे, तो म्हणजे सध्या केंद्र सरकारमध्ये शिक्षण विभाग मनुष्यबळ विकास या नावाने कार्यरत आहे. त्याऐवजी शिक्षण मंत्रालय नावाने तो इथून पुढे कार्यरत राहील असे निर्धारित करण्यात आले आहे. प्रस्तुत शैक्षणिक धोरणाचा विचार केल्यास राष्ट्रीय शैक्षणिक समितीने शिक्षणाचा पॅटर्नच बदलून टाकून 10+2+3 ऐवजी 5+3+3+4 हा नवीन आकृतिबंध मांडलेला आहे. या पॅटर्नचा विचार केल्यास पूर्व प्राथमिक शिक्षण हे प्रत्यक्ष शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये घेतलेले आहे. यातील अत्यंत चांगला निर्णय आहे, कारण शिक्षणाचा पाया मानसशास्त्र आहे. मानसशास्त्राच्या आधाराने बोलावयाचे असेल तर प्रत्येक बालकाच्या मेंदूचा विकास हा 8 वर्षापर्यंत थोडासा कमी वेगाने यानुसार होत असतो. त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षणातील विद्यार्थ्यांचा मेंदू जितक्या जास्तीत जास्त संधी दिल्या जातील तितक्या स्वीकारण्यास तयार असतो. हाच धागा पकडून पूर्व प्राथमिक शिक्षणाला दिलेले महत्त्व ही या धोरणाची मोठी जमेची बाजू आहे. 2025 सालापर्यंत 3 ते 6 वयोगटातील सर्व मुलांना प्रारंभिक बाल्य अवस्थेतील दर्जेदार निगा व शिक्षण दिले जात असल्याची काळजी घेणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. तसेच इयत्ता 1 ते 5वी मातृभाषा व गणित यांच्याकडे विशेष लक्ष दिले जाईल असेही या धोरणामध्ये अंतर्भूत आहे. परिच्छेद प्रस्तुत धोरणाच्या कार्यवाहीसाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शिक्षण आयोग स्थापन करण्यात येणार आहे. हा आयोग संपूर्ण भारतातील शैक्षणिक दूरदृष्टीवर लक्ष देईल असे अभिप्रेत आहे. परिच्छेद योजना आखणाऱ्यांनी जर कोणता प्रश्न स्वतःला विचारला असेल तर तो म्हणजे या योजनेमधून आपल्याला अग्रहक्काने काय पाहिजे आहे. महाराष्ट्राची 4थी योजना तयार करताना आपल्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न अतिशय स्पष्ट स्वरूपात विचारात घेतला असून त्यासाठी तितक्याच स्पष्ट स्वरूपात उपाययोजनाही केलेली आहे. महाराष्ट्राला लवकरात लवकर कोणती गोष्ट करावयाची असेल तर ती म्हणजे अन्नधान्य स्वावलंबन ही होय. 1967 सालच्या खरीप हंगामातील दुष्काळाने महाराष्ट्राच्या आर्थिक विचारसरणीला मोठा धक्का दिलेला आहे. त्यानंतर परदेशी चलनाची अडचण तीव्रतेने पुढे उभी राहिली. अवमूल्यनाचा निर्णय आला. परदेशातून अन्नधान्याचा पुरवठा होण्यातील विविध अडचणी स्पष्ट झाल्या. या अशा वातावरणातच महाराष्ट्राची 4थी योजना तयार केली जात होती व त्यामुळे त्या वातावरणात अन्नधान्य स्वावलंबनाचे लक्ष्य महाराष्ट्रापुढे अपरिहार्यपणे अग्रहाने व अग्रहक्काने उभे राहिले. योजनेच्या या केंद्रबिंदूभोवतीच 4थी योजना उभारली जाणे अत्यावश्यक होते व तसे ते प्रत्यक्षात घडलेले आहे. ही समाधानाची गोष्ट आहे. शेतीविषयक उत्पादनाला व तदानुषिक बाबींना पुरेसे प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे 4थ्या योजनेत एकूण 951 कोटी रुपयांपैकी 43% रक्कम शेतीविषयक कार्यक्रमावर खर्ची पडणार आहे. त्यासंबंधी महत्त्वाची गोष्ट अशी की या प्रचंड खर्चाच्या द्वारे जे विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत त्यातून महाराष्ट्राच्या शेतीचा
कायाकल्प करावा.